मी तळोदा पालिका बोलतेय। नुकतीच तळोदा पालिका निवडणूक झाली। यात मी लोकशाही विकताना पाहिली। माझ्या सभागृहात कोण सदस्य बसेल हे लोकशाही पद्धतीनं कोणतंही मोठं आमिष न दाखवता मतदार राजाला अर्थात माझ्या तळोदेतील जनतेला ठरवू द्यायला हवं होतं। मात्र तसं घडलं नाही। मी अनेक निवडणुका पाहिल्यात, त्यात देखील आमिष दिली गेलेली मी पाहिली आहेत। मात्र यंदा सर्वच नेत्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली। यामुळे कधी नव्हे एवढा कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचं ऐकवीत आहे। त्यामुळे आता जे सदस्य निवडून जातील त्यांच्याकडून खरंच प्रामाणिक आणि दर्जेदार कामाची अपेक्षा एक मतदार राजा म्हणून तुम्ही करू शकतात का? तुम्ही लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचा हक्क 2 तारखेला गमावून बसलात। मला माहिती आहे, जे दिलं गेलं ते काहींनी याच पालिकेत बसून कमावलंय। मात्र त्याला काही मर्यादा आहेत की नाही? निष्क्रिय लोकप्रतिनिधींबद्दल चीड आणणाऱ्या गप्पा मारणारे तुम्हीच आर्थिक लाभ घेऊन स्वतःचा अधिकार गमावून बसलात। उद्या सभागृहात बसल्यावर काय प्रामाणिक कामाची अपेक्षा कराल? अनेक निवडणुका मी पाहिल्या, त्यात दिलेली आमिष पाहिली, पण यंदा देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांनी मर्यादा ओलांडल्या। राजकीय ईर्ष्या, आपापसातील द्वेष, सूडबुद्धी यामुळे आजपर्यंत जे घडलं नाही असं डर्टी पॉलिटिक्स पाहायला मिळालं। सदैव 24 तास सेवा देणारे निवडक सदस्य देखील यातून सुटले नाहीत। यात काही प्रामाणिक मतदारांनी घेतले नाही तर काहींनी घेऊन परत दिले। अशा मतदार राजाची मी आभारी आहे। येत्या 21 तारखेला पालिकेचा काय तो निकाल लागेलच, पण विकलेला मतदार आता कोणत्या तोंडानं तक्रार घेऊन पालिकेत जाईल, जाब विचारेल, हा प्रश्न मला पडलाय। येत्या 21 तारखेला निकाल काहीही लागो, त्यांनी जाहीरनाम्यामधून दाखवलेली स्वप्न आता कसे पूर्ण होतात याकडे माझं सुद्धा लक्ष लागलंय। शहरात सोडा, माझ्या नूतन इमारत समोरील व आजूबाजूचा पडलेला कचरा तेवढा उचला, माझा श्वास गुदमरतोय। नूतन निवडून येणाऱ्या सर्व सदस्यांना आत्तापासूनच शुभेच्छा। आपलीच 1867 ची ब्रिटिशकालीन तळोदा पालिका। ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, तळोदा।